2 तासांचा रस्ता, घनदाट असं एकदम घाट आणि सगळ्यात प्राचीन असं हे एक मंदिर. आणि जेव्हा आम्ही मंदिरामध्ये गेलो त्यावेळी असं काही झालं की ज्याची आम्ही कल्पनाच केली नव्हती. सो मित्रांनो, आज आम्ही चाललो होतो नारायणपूरच्या श्री दत्त महाराज मंदिराकडे. गेली 5 ते 6 महिने झाले माझा मित्र मला म्हणत होता की एकदा तरी आपण नारायणपूरचं दर्शन घेऊन येऊयात. आणि फायनली तो आज दिवस आलाच. आणि मंदिराकडे जाताना सुंदर असा हा एक घाट लागतो आणि जसं आपण तो घाट वर चढत जातो तसा तसा निसर्ग आपल्याशी बोलायला लागतो. आणि एवढा सगळा सुंदर असा प्रवास पार केल्यानंतर आम्ही पोचलो नारायणपूरच्या मंदिरामध्ये. आणि सगळ्यात पहिल्यांदा आम्ही मंदिरामध्ये श्री दत्त महाराजांचं दर्शन घेतलं. आणि इथलं जे वातावरण होतं ना, एकदम शांत असं एकदम वातावरण होतं. आणि दत्त महाराजांचं छानपैकी दर्शन घेतल्यानंतर आम्ही गेलो शेजारील असलेल्या एकदम प्राचीन अशा नारायणेश्वर मंदिरामध्ये. आणि तिथून बाहेर जाताना जे आमच्यासोबत झालं ते आम्हाला एक्सपेक्टसुद्धा नव्हतं. सो काय झालं ते बघा आमच्या पुढच्या व्लॉगमध्ये.